किल्ला चढून आपण वरती आलोय आणि सह्याद्री मधला जो नैसर्गिक फ्रीज आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळेल. जबरदस्त. जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. नेहमीप्रमाणे आपण एका भन्नाट किल्ल्याची सफर करण्यासाठी चाललोय. तुम्हाला सगळ्यांना हा किल्ला माहिती आहे, कारण या किल्ल्याची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सगळ्यात आवडता किल्ला म्हणजे हा किल्ला आहे गडांचा राजा आणि राजांचा गड. अशी ज्या गडाची ओळख आहे तो किल्ला म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी अर्थात राजगड किल्ला पाहण्यासाठी आज आपण चाललोय. फार मोठा इतिहास आहे राजगडाला. शिवाजी महाराज तब्बल 25 वर्ष या किल्ल्यावरती राहिलेले आहेत. हाच सुंदर किल्ला आणि त्याचा सुंदर इतिहास जाणून घेण्यासाठी चला जाऊयात राजगड किल्ला पाहण्यासाठी. गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेला राजगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी. पुण्यापासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती राजगड किल्ला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून नारायणपूर केतकावळे मार्गे पावसाळ्यातील सुंदर निसर्ग आणि डोंगरातून वाहणारे धबधबे पाहत आम्ही राजगडाकडे निघालो. राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर इतक्या उंचीवर आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोक फिरण्यासाठी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या स्टेटमध्ये जात असतात, पण आपण मात्र फिरण्यासाठी सह्याद्रीत येतो. कारण सह्याद्रीत आपल्याला काय पाहायला मिळतं मागे तुम्हीच बघा. फार सुंदर अशा पद्धतीचे लहान सहान धबधबे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि मागच्या बाजूला पुरंदर किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असणारा किल्ले पुरंदर आहे आणि पुरंदरावरती जो काही पाऊस होतोय ते सगळं पाणी अशा छोट्या धबधब्यांमधून आपल्याला खाली ओघळताना दिसतंय. मित्रांनो, आज राजगड किल्ल्यावरती येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्याला पावसाळ्यात राजगड कसा दिसतो हे पाहायचंय. आणि खरोखर सांगतो, स्वर्गापेक्षाही सुंदर जर काय असेल ना तर तो म्हणजे सह्याद्री आहे. आणि ते तुम्हाला हे असं सगळं दृश्य पाहिल्यावरती लगेच लक्षात येईल. काय सुंदर धबधबे आहेत. अशा धबधबे पाहण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी जाण्याची गरज नाही. सह्याद्रीत या, जे तुम्हाला पाहायला भेटेल ते कुठेच पाहायला भेटणार नाही. पाहू शकता, फारच सुंदर. राजगड किल्ल्याकडे जाताना पायथ्याशीच आपल्याला हे सुंदर धबधबे पाहायला मिळाले. आणि हे फक्त एकच धबधबे नाही, तर इथून पलीकडच्या बाजूला सुद्धा आपली गाडी जिथं लावली तिथून एक छोटासा मार्ग आहे, तिथे सुद्धा आपल्याला फार सुंदर पद्धतीचा एक धबधबा पाहायला मिळेल. तर तिकडेच आता आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत आजच्या ट्रेकिंगला प्रदीप असणार आहे. कुठलाही अवघड ट्रेक असला ना सगळ्यात आधी मी प्रदीपची आठवण काढतो, कारण याच्याशिवाय तो ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही. प्रदीप चल जाऊयात. आणखी 5-10 मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. पण तिकडे जाण्यापूर्वी एक फार सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवायचंय. धबधबे पाहण्यासाठी लोक तामिनी घाटात जात आहेत, माळशेज घाटात जात आहेत, कुठेही जाऊ द्यात. आपण आलोय राजगडाकडे. सध्या या दिवसातलं वातावरण शब्दात नाही सांगू शकत. हे पाहू शकता. आणि इकडे बघा, लहान पण अतिशय सुंदर धबधबा आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, जबरदस्त.
पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे. आणि आता मात्र तुफान पाऊस चालू झालाय, भयानक. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलोय, जिथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. तिथे आपण आपली गाडी पार्किंगला लावली. इथे आणखी काही गाड्या आहेत आणि नाश्त्यासाठी काही हॉटेल्स वगैरे आहेत. इथे आपल्या गाडीला पार्किंगची कुठलीही अडचण येणार नाहीये. आणि आजचा पूर्ण ट्रेक आपल्याला तुफान पावसात करावा लागेल अशी चिन्ह आहेत, कारण खूप पाऊस आहे इकडं, भयानक पाऊस आहे. तर आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आणि इकडून जर पाहिलं तर आपल्यासोबत, इकडे बघ की, इकडून पाहिलं आपल्यासोबत कोई मिल गयामधला जादू सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता जर जादू ओरडला ना धूप म्हणून, तर खूप मार मिळेल, पण धूप मिळणार नाही इकडे, कारण पाऊस पडतोय. राजगड फार सुंदर आहे आणि अशा पावसात तर तो आणखी सुंदर वाटणार आहे. इथून आता आपण पुढे जाऊयात, चला. राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख 3 वाटा आहेत: गुंजवणी दरवाजा, पाली दरवाजा आणि चोरवाट. यातील कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सरासरी 2 तास लागतात. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे पाहून मन प्रसन्न होऊन जाते. पावसामुळे जे दगड आहेत ना पूर्ण गुळगुळीत झालेत, पाणी जाऊन जाऊन, त्यामुळे पाय घसरण्याची जास्त शक्यता आहे. थोडासा पाऊस पडतोय, पण धापा सुद्धा लागतायत. पावसात घाम आलाय आम्हाला. जवळपास पाऊण तासाच्या ट्रेक नंतर आपण किल्ल्याचा अर्धा टप्पा पार केलेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता पायऱ्या दिसत आहेत आपल्याला, जुन्या शिवकालीन पायऱ्या आहेत. पाहता क्षणी आपल्या लक्षात येऊ शकतं पावसाची रिपरिप ट्रेक सुरू केल्यापासून आतापर्यंत चालू आहे. आणि आता इथून पुढचा ट्रेक अशा मध्ये मध्ये आपल्याला पायऱ्या लागतील, त्या पायऱ्यांनी आपण करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला पुढे तब्बल 25 वर्ष स्वराज्याची राजधानी राहिला. पाली दरवाजापर्यंत पोहोचायला आपल्याला इथून आणखी 15-20 मिनिटं लागतील किंवा अर्धा तासही लागू शकतो. आणि या पावसामध्ये ट्रेक करताना मात्र सुरुवातीला जे सुरुवातीचे 10-15 मिनिटं आहे थोडीशी दमछाक झाली, पण आता मात्र ट्रेक करायला मजा येते. आणि काही नवीन मित्र सुद्धा आपल्याला इथे जॉईन झालेत. तुम्ही बघू शकता हे पुण्यातले सिंहगड कॉलेजची मुलं आहेत. जय शिवराय, जय शिवराय. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जवळपास 1 तास झाला आपण ट्रेक करतोय. आणखी एक छोटी टेकडी पार करायची आणि नंतरच आपण जो पाली दरवाजा आहे तिथे पोहोचणार आहोत. इकडून चढताना पायऱ्या आहेत, त्यामुळे काही अडचण नाहीये. आणि हा खडक तुम्ही पाहू शकता. पायरी मार्ग संपलेला आहे. आता इथून पुढे जास्त त्रास नाही होणार चालताना. भयानक वारा आहे.
किल्ला चढून आपण वरती आलोय आणि सह्याद्री मधला जो नैसर्गिक फ्रीज आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळेल. त्याचे पाणी आहे, तुम्ही बघू शकता, हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरता येईल. इतकं शुद्ध आणि स्वच्छ अशा स्वरूपाचं पाणी. आणि पाण्याला हात लावल्यावरती कळतंय फ्रीज मधल्यासारखा थंडावा आपल्याला इथे जाणवत आहे. तुम्ही पाहू शकता, हे मित्र आपल्याला इथे दिसत आहेत, ते पाणी भरतायत पिण्यासाठी. आणि त्या बाजूला पाली दरवाजा आहे. मस्त कार फ्रीज सारखं पाणी आहे मित्रांनो इथे. सुरुवातीच्या काळातील शिवरायांचा संघर्ष आणि ऐन तारुण्यातील त्यांचा विलक्षण पराक्रम याच राजगडानं अगदी जवळून पाहिला असेल. राजगड किल्ल्याचा हा अतिशय भक्कम असा पाली दरवाजा, इथल्या दगड मातीच्या प्रत्येक कणाकणात आजही महाराज जिवंत असल्याचा भास होतो. राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर इतक्या उंचीवर आहे. राजगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. पूर्वी हा फक्त एक भक्कम डोंगर होता. इसवी सन 1625 ला मुरुंबदेव डोंगर निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि 1630च्या सुमारास पुन्हा एकदा आदिलशाहीकडून निजामशाहीच्या ताब्यात आला. शहाजीराजांचा अधिकारी सोमाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. इसवी सन 1645 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम केले. पाली दरवाजाच्या वरच्या बाजूला जे बांधकाम आहे, सध्या आपण तिथे आहोत. टेहाळणीसाठी जो बुरुज निर्माण केलाय त्या बुरुजावरून आपण चाललोय राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दिशेनं. मुरुंबदेव डोंगराला 3 सोंडा म्हणजेच माच्या होत्या. त्यावर महाराजांनी आकर्षक तटबंदी आणि बुरुज बांधले. त्या 3ही माचांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशी नावे दिली आणि मुख्य किल्ल्याला राजगड असे नाव स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनीच दिले. अतिशय मजबूत असा बालेकिल्ला असलेल्या राजगड किल्ल्याकडे कोणत्याही बाजूने जाताना एखादी टेकडी अथवा नदी ओलांडावीच लागते. भौगोलिक दृष्ट्या एवढी सुरक्षितता होती, म्हणूनच महाराजांनी आपले राजकीय केंद्र म्हणजेच राजधानी म्हणून सुरुवातीला राजगडाचीच निवड केली. छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी, शिवरायांचा श्वास, ध्यास आणि शिवरायांची खरी हिंमत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाई राणी साहेब यांचे निधन देखील याच राजगडावर झाले. सध्या आपण पद्मावती माचीवरती येऊन पोहोचलोय. वारा फार भयंकर आहे आणि मागे तुम्ही पाहू शकता सुंदर असं पाण्याचं टाक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खालच्या बाजूला पहा, आभाळ पाळताना दिसतंय आपल्याला. फार सुंदर वातावरण आहे. पूर्णपणे पाण्याचं टाक पाण्यानं तुडुंब भरलेलं दिसतंय. या बाजूला अंबरखाना आणि इतर काही बांधकाम आहे आणि इथे राजसदर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या बाजूची तटबंदी अजून शाबूत आहे आणि इकडे देखील आपल्याला बांधकाम दिसतंय. हे जे बांधकाम आहे इथे जे आहे ते अंबरखान्याचं बांधकाम आहे. इथे बोर्ड वगैरे लावलाय, त्याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे. आणि मग अशा आपण जो तलाव पाहिला पाण्याचं, जे मोठं तळ, तिकडे जायला इथून मार्ग आहे. या बाजूला खूप जास्त
वेग आहे वाऱ्याचा, त्यामुळे जास्त वेळ तो उभं राहणं सुद्धा शक्य नाहीये. वारा असा मागं खेचतोय आपल्याला. या ठिकाणी देखील आपल्याला जुन्या काळातलं बांधकाम दिसतंय. हे काय आहे माहित नाहीये, कदाचित कोठार वगैरे असावं. मग ते धान्याचं कोठार आहे की दारुगोळ्याचं हे सध्या सांगता येणार नाही, पण एकंदरीत त्याचं बांधकाम पाहिल्यावरती वाटतंय की ते कोठारच असू शकतं. कोठार पाहून आम्ही जवळच असलेली मंदिरं पाहण्यासाठी निघालो. सर्वात आधी श्री रामेश्वराचं मंदिर आणि त्यामध्ये असलेल्या भगवान शंकरांच्या पिंडीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. पद्मावती माचीवर असलेलं हे गडदेवतेचं म्हणजेच आई पद्मावती देवीचं मंदिर. मंदिरामध्ये शिवकालीन मूर्ती आपल्याला आजही पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ज्यांचे खूप महत्वाचे स्थान होते अशा शिवरायांच्या प्रथम पत्नी, स्वराज्याच्या पहिल्या महाराणी, शिवरायांचा श्वास, ध्यास आणि त्यांची खरी हिम्मत असलेल्या सईबाई राणी साहेब यांचे निधन देखील याच राजगड किल्ल्यावर झाले. दुर्दैवाने जिथे सई राणींच्या देहाला अग्नी दिला ते ठिकाण आणि त्यांची समाधी मात्र नक्की कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. राजगड किल्ल्यावर याच ठिकाणी आणि राजगडाच्या पायथ्याशी देखील सईबाई राणी साहेबांची एक समाधी दाखवली जाते. मात्र यातील खरी समाधी कोणती हे इतिहासाच्या पोटात दडलेलं एक कोडच म्हणावं लागेल. सईबाई राणी साहेब यांची ही समाधी खरी की खोटी याचा वाद घालत बसण्यापेक्षा स्वराज्याच्या या महान व्यक्तिमत्वाची आठवण म्हणून सईबाई राणी साहेबांचे एक स्मृतीस्थळ राजगडाच्या पायथ्याशी विकसित व्हावे हीच महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे. महाराणी सईबाई राणी साहेब यांच्या माहेरचे वंशज फलटण संस्थानचे आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं विनंती की त्यांनी सईबाई राणी साहेब यांचं स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण सईबाई राणी साहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांची ताकद आणि प्रेरणा होत्या. त्यांच्या इतिहासातून महाराष्ट्रातील भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे स्मृतीस्थळ बांधले जावे हीच महाराष्ट्रातील शिवभक्तांची विनंती आहे. ऐक पावसाळ्यामुळे दगड ओले झालेत, त्यामुळे पाय घसरतायत. बघू शकता आपण कुठून आलोय.
इथून वरती चालताना मात्र फार काळजी घ्यावी लागेल. पाय जरी सटकला ना तर खाली 50-60 फूट घसरत आपण जाऊ शकतो. पद्मावती माची पाहून आम्ही राजगडाच्या सर्वात उंच टोकावर असलेल्या बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो. खडकांच्या अवघड वाटेतून मार्ग काढत आपण बाले किल्ल्याच्या महादरवाजाच्या जवळ येऊन पोहोचतो. अभेद्य आणि भक्कम दगडी बांधकाम असलेले हे प्रवेशद्वार आजही अगदी सुस्थितीत आहे. महादरवाजातून वरती येताच चंद्रकोरीच्या आकाराचे एक पाण्याचे तळे पाहायला मिळाले. या तळ्याला चंद्रतळे असे म्हटले जाते. बालेकिल्ल्यावर पोहोचताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आज राजवाडा अस्तित्वात नसला तरीही हे अवशेष पाहिल्यानंतर स्वराज्याची 25 वर्ष राजधानी राहिलेल्या या गडावर महाराज कित्येक वेळा वावरले असतील. इथल्या प्रत्येक वास्तूने महाराजांना जवळून पाहिले असेल याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तुम्ही पाहू शकता महाराजांच्या राजवाड्याच्या जवळच आपल्याला हे जुन्या काळातलं बांधकाम पाहायला मिळालं. ही नक्की कशाची खोली आहे माहित नाहीये, पण पडझड पूर्ण झाली आणि इथं कुठला बोर्डही नाही लावला, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की नक्की कशाची खोली आहे. पण कदाचित धान्याचं कोठार वगैरे असू शकतं किंवा मग राहत्या खोल्या असू शकतात. बघू शकता तुम्ही. नितांत सुंदर असलेला राजगड किल्ला पाहण्यासाठी एक दिवस देखील अपूर्ण पडतो. किल्ल्यावरील संजीवनी माची, चिलखती बुरुज आणि सुवेळा माची हे सगळं पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्यात अशा रस्त्यावरून चालताना ना आपली कधी घसरगुंडी होईल ना सांगता येत नाही. राजगड किल्ल्याच्या चिलखती बुरुजाच्या जवळ आपण आहोत. मागे तुम्हाला बुरुज दिसतोय, पण वातावरण असं आहे ना की इथून अंदाजे 50 फुटावरचं आपल्याला दिसतंय, त्याच्या पलीकडचं काहीच दिसत नाही. त्यामुळे हा बुरुज सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इथून शेजारून खाली उतरण्यासाठी मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपण सुवेळा माचीकडे जाऊ शकतो. तिकडे जाताना आपल्याला एक नेढं सुद्धा पाहायला मिळतं. नैसर्गिकरित्या खडकाच्या मधोमध्ये गोल छिद्र झालेलं आहे, त्याला नेढं असं बोललं जातं. ते देखील आपण पाहण्यासाठी जाऊयात. हा किल्ला पाहताना प्रत्येक वेळी असं जाणवत होतं की सह्याद्रीची सफर करणं कुणा ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. या सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिगरबाज मावळे. या तिघांशिवाय सह्याद्री कोणाला कळालाच नाही. जबरदस्त. राजगड किल्ल्यावरचं हे जे नेढं आहे ते बरोबर खडकाच्या मधोमध असं छिद्र तयार झालंय आणि त्यामुळे दोन्ही बाजूचा जो प्रदेश आहे तो आपल्याला इथून पाहता येतो. म्हणजे गडाच्या या बाजूला जो प्रदेश आहे तोही दिसतोय आणि समोरच्या बाजूला देखील आपलं अगदी सहजपणे लक्ष जात आहे.